नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एक्झाम झाल्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मेसेजेस येत आहेत, की नेमका कट ऑफ किती लागेल? आणि बऱ्याच YouTube चॅनलवरती सध्या या कट ऑफची चर्चा सुरू आहे. आणि मी अनेक YouTube चॅनल बघितले असतात त्याच्यामध्ये 130 हा जो स्कोर आहे, हा स्कोर प्रत्येकाने सेफ सांगितलेला आहे. परंतु या संदर्भामध्ये माझं मत काय आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये 140 प्लस गुण असणारे विद्यार्थी मेसेज केल्यानंतर द्विधा मनस्थितीमध्ये दिसतात आणि 100 गुण म्हणजे 100 ते 110, 120 पर्यंत गुण असणारे विद्यार्थी आपल्याला थोडीफार आशा आहे किंवा आपलं सिलेक्शन होऊ शकतं का? यावरती थोडीशी आशावादी आहेत. तर याच विषयावरती आपण बोलणार आहे, की नेमका कट ऑफ काय असेल आणि ही जी परिस्थिती सुरू आहे, याच्या पाठीमागची कारणं काय आहे? आणि खरंच 130 प्लस हा कट ऑफ सेफ आहे, की याच्यापेक्षा सुद्धा कट ऑफ खाली जाऊ शकतो? तर या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, की इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की 140 प्लस गुण असणारे विद्यार्थी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात. मला पर्सनली मेसेज करतात, कॉल करून विचारतात, की "सर मला 140 प्लस मार्क्स आहेत. मी टेट फर्स्ट पास आहे, सी-टेट पास आहे." काही-काही जण सांगतात, की "मी दोन्ही पास आहे" वगैरे. आणि तरीसुद्धा माझं सिलेक्शन होईल का? आणि तुम्ही असंख्य लोकांचे जर व्हिडिओ बघत असाल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली असेल, की विद्यार्थ्यांच्यामध्ये ही द्विधा मनस्थिती दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर काही 100 ते 120 च्या दरम्यानची जी मुलं आहेत, त्यांना थोडीफार आशा आहे, की मेरिट हे 120 पर्यंत येऊ शकतं आणि आपलं सिलेक्शन होऊ शकतं. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला जास्त काही इतर युट्यूबर्ससारखं सांगणार नाही किंवा कसं असतंय एखाद्या युट्यूबर्सला जर तुम्ही विचारलं, की "सर 120 मार्कावरती माझं होईल का?" कुठलाही युट्यूबर्स तुम्हाला निगेटिव्ह बोलत नाही आणि तुम्हाला तुमचं काम होणार नाही, असं कुठलाही युट्यूबर तुम्हाला सांगणार नाही. तो तुम्हाला एवढंच सांगेल, की तुम्ही आशावादी राहा. तुमचं काम होऊ शकतं आणि सकारात्मक भावना विद्यार्थ्यांच्यामध्ये जागरूक करणं हे त्या युट्यूबर्सचं काम असतं आणि ते करत असतात. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की हा जो सगळा खेळ अवलंबून आहे, 130 प्लस मेरिट जाईल का 100 पर्यंत मेरिट येईल, हे मित्रांनो डिपेंड आहे तुमच्या जागेवरती. लक्षात ठेवा, जागा जेवढ्या जास्त, तेवढा कट ऑफ या ठिकाणी कमी येणार आहे. आणि म्हणून सध्या कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही, की मी 140 प्लस आहे, तर माझं सिलेक्शन होईल. आणि कुणीही असं म्हणू शकत नाही, की माझा 110 किंवा 115 स्कोर आहे आणि माझं सिलेक्शन होणार नाही. हा जो सगळा खेळ आहे, हा सगळा खेळ फक्त आणि फक्त जागा किती येतात यावरती अवलंबून आहे. आता काही जणांनी 10,000 जागा सांगितलेल्या आहेत. काही जणांनी 15,000 जागा सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे अंदाजित हे 10,000 जागा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं, की आपण 10,000 ची शिक्षक भरती करू. आता काही जण म्हणतात, की 30,000ची होईल, काही जण म्हणतात, की 30 ते 50,000 पर्यंत संदीप कांबळे सरांनी सांगितलेलं आहे, की 30 ते 50,000 पर्यंत भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करावा लागेल, की 30,000 पर्यंतची कमीत कमी 30,000 पर्यंतची शिक्षक भरती या ठिकाणी झाली पाहिजे. तर आणि तरच हे सगळे जे विद्यार्थी आहेत 100 पासून वरचे, मग ते सगळेच आले 100 पासून वर आहेत, ते विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात. परंतु या जागा 30,000 येणं आवश्यक आहे. आता दुसरी गोष्ट, की जर जागा आपल्याला माहीत नाहीत, की किती जागा नेमक्या येणार आहेत. अंदाजित पकडून चाललेला आहे, की 10,000 जागा आहेत. परंतु सध्या 10,000 येतीलच अशी ही शाश्वती नाही. त्यामुळे समजा एखादा विद्यार्थी एस-टी कॅटेगरीचा आहे आणि त्याला 140 मार्क आहेत आणि त्याच्यात जर का एस-टी प्रवर्गाला जर समजा जागाच एक 50 भर आल्या आणि 140च्या वरती जर का 60 मुलं असतील, तर मला सांगा, हा विद्यार्थी जो आहे, तो द्विधा मनस्थितीमध्येच असणार आहे आणि नेमकी पात्रता माहीत नाही. कुणाची पात्रता काय आहे? सी-टेट 1 पास आहे का? परत येणाऱ्या जागा, समजा एस-टी कॅटेगरीला 50 जागा आलेल्या आहेत. त्या 50 जागा 9वी-10वी साठी आहेत का 1ली ते 5वी साठी आहेत का 6वी ते 8वी साठी आहेत?
त्यानंतर त्यांचा विषय कोणता आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. त्याचबरोबर तो विद्यार्थी कुठली टेट पास आहे, फर्स्ट पास आहे का सेकंड पेपर पास आहे का त्याचं बी-एड झालेलं आहे आणि तो टेट, सीटेट पासच नाही. ही सगळी गोष्ट कुणालाही माहीत नाही. निकाल लावताना सुद्धा तो प्रवर्गनिहाय निकाल या ठिकाणी लावलेला नाही. त्यामुळे जरी तुम्हाला कोणी आता सांगत असेल, की 130 हा स्कोर सेफ आहे, तर मित्रांनो हा स्कोर जरी सेफ असेल 130 प्लस तरी तुमचा प्रवर्ग आणि त्या प्रवर्गाला येणाऱ्या ज्या काही जागा आहेत तुमच्या प्रवर्गासाठी येणाऱ्या, त्या जागा याच्यावरती हा सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे 140 प्लस असणाऱ्या मुलांनी किंवा 130 प्लस असणाऱ्या मुलांनी हुरळून जाण्याची अजिबात गरज नाही किंवा जे त्याच्यापेक्षा कमी आहेत म्हणजे 100 ते 120-25 च्या दरम्यान आहेत, त्यांनी सुद्धा असं म्हणायची गरज नाही, की माझं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही. मित्रांनो, माझं कायमचं वाक्य लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे, ती गोष्ट तुम्हाला मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. जर तुमच्या नशिबामध्ये शिक्षक होणं या भरतीमध्ये लिहिलं गेलेलं असेल, तर तुमच्यापर्यंत मेरिट हे निश्चित येणार. निश्चित जागावाढ होईल आणि ते मेरिट खाली येऊ शकतं. त्यामुळं प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून जास्तीत जास्त जागेची मागणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपला मुख्य मुद्दा हाच असला पाहिजे, की आपण सगळ्यांनी एकच कॅम्पेन राबवलं पाहिजे, ते म्हणजे जागा वाढ. जर जागा वाढ झाल्या तर आणि तरच या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळं कुणीही बरेच यूट्यूबर्स या ठिकाणी युवा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. तर अशा पाठिंबा देणाऱ्या चॅनेलला तुम्ही अजिबात फॉलो करू नका. कारण ही आपली लढाई आहे. आपल्याकडे टेट पास झालेलो आहे. केवळ टेट नाही, टेट 1 आपण पास झालेलो आहे. आपण टेट 2 पास झालेलो आहे. त्याचबरोबर काही मुलं ही जी टेट आहे ती ओपनमधनं पास झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी जी टी-ई-आय-टी आहे, ती सुद्धा पास केलेली आहे. आणि जर एवढी पात्रता आपल्याकडे असेल आणि तरीसुद्धा आपल्याला घरी बसावं लागत असेल आणि ते युवा प्रशिक्षणार्थी जर म्हणत असतील, की आम्हाला कायम करा, तर याच्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे. आणि आपल्या हक्काच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळं अशा कंत्राटी शिक्षक भरतीला पाठिंबा देणाऱ्या चॅनल्सना तुम्ही फॉलो करू नका. तुम्ही त्यांना सांगा, की हे असले धंदे बंद करा. तुम्ही अजिबात असल्या या कंत्राटी शिक्षक भरतीच्या व्हिडिओची म्हणजे जे काही चर्चा आहे, ती चर्चा करू नका. जे विद्यार्थी पात्र आहेत, ज्यांनी अपार कष्ट केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या हितार्थ उतरा. जास्तीत जास्त जागा मित्रांनो 30,000 प्लस जागा येऊ शकतात. परंतु त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जिथं-जिथं कंत्राटी शिक्षक भरती आहे, त्याच्याविरुद्ध आपण आवाज उठवणारच आहे. निवेदन वगैरे देणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अजून काही ग्रुप आहेत, त्या ग्रुपवरती या चर्चा सुरू आहेत. कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, हे नियोजन आपण बघूया आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त जागा वाढ येण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामध्ये समाज कल्याणच्या शाळा असतील, आश्रमशाळा असतील, त्याच्याबरोबर इतर जे काही पटसंख्येचा जो नियम घालून दिलेला आहे आणि त्यात ह्याच्यावरती जी कंत्राटी भरती राबवणार आहे किंवा निवृत्त शिक्षक त्या ठिकाणी भरले जाणार आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आवाज उठवायचा आहे. तुम्ही सर्वांनी या कॅम्पेनमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि जागा वाढीसाठी आपल्याला काय-काय प्रयत्न करायचे आहेत, त्याबद्दल काय नियोजन करायचं आहे, याबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त मुलं या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक व्हावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. धन्यवाद.